वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर होणार। चर्चेसाठी 8 तासांचा वेळ। सर्वच राजकीय पक्षांचे खासदारांना व्हीप। वक्फ विधेयकामध्ये पारदर्शकता दिसत नसून वक्फ बोर्ड विधेयक लाडक्या बिल्डरांसाठी असल्याचा राऊतांचा आरोप। विधेयकावर आमची भूमिका ठरली, संसदेत दिसेल संजय राऊतांचं विधान। बीडमधील काही चुकीच्या गोष्टी बदलायच्या आहेत। जाती जातीमधील दुरावा दूर करायचा आहे। अजित पवारांचं बीडमधील मेळाव्यातून विधान। तर चुकीची लोक पक्षात आली तर किंमत मोजावी लागत असल्याचंही मत व्यक्त। अमरावतीत 24 वर्षात 21,286 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर। अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळचा समावेश। सरकारनं शेतकरी आत्महत्येकडे लक्ष देण्याची मागणी। धुळ्यामध्ये गोठ्याला आग, आगीमध्ये 7 पारड्यांचा मृत्यू तर 10 म्हशींना अंधत्व। जखमी म्हशीही दगावण्याची भीती। भिवंडीमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ। गटाराच्या पाण्यावर पालेभाज्यांची लागवड। पालक, मेथी आणि मुळ्याच्या शेतीसाठी गटाराचं पाणी। परप्रांतीयांकडून नाल्यावर शेती।